आपण आहोत जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्लेच्या शिंदे मळ्यामध्ये। एकतर इकडे यायला रस्ता प्रचंड अडचण आहे। ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी काही महिला आज सकाळी सोयाबीनचं पीक काढत होत्या। सोयाबीनचं पीक काढत असताना याच ठिकाणी त्यांना बिबट्या मृत अवस्थेमध्ये आढळला। आता इथं प्रचंड वास, सोयाबीन काढायला तेव्हा त्यांना वास आला असावा। आता बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असेल? सर्पदंश झाला, विषबाधा झाली का दोन बिबट्यांमध्ये झटापट झाली हे आपल्याला माहीत नाही, परंतु दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या प्रचंड वाढते। वन विभाग बिबट्यांचा बंदोबस्त करते असं म्हणतंय, परंतु त्यांचे सुद्धा काहीतरी हात बांधलेले आहेत। शासन या संदर्भामध्ये गांभीर्याने काही उपाययोजना करत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची, शाळकरी मुलांची आणि सगळ्यांचीच गैरसोय होते। त्याच्यामुळे जनतेचा वन विभागाच्या विरोधामध्ये आक्रोश वाढतोय। हाच बिबट्या जर कदाचित जिवंत असता, ह्या महिला इथं काम करत असताना काही दुर्दैवी घटना घडली असती तर याला जबाबदार कोण? आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, काय त्यांच्या भावना आहेत आपण जाणून घेऊया। भाऊ नमस्कार, हे क्षेत्र कोणाचं आहे? हे आमचं लक्ष्मीबाई नारायण शिंदे यांचं क्षेत्र आहे। इथे मृत झालेला बिबट्या किती वाजता पाहिला? साधारणतः 11च्या दरम्यान पाहिला असेल, 11 सव्वा 11। काय पुढे काय कळवलं कोणाला? वन विभागाला कोण आलं, कोण घेऊन गेलं? नाही, तसं जर काय नाही, हे थोडे भयभीत झाल्यामुळे कोण काय नंबर नसल्यामुळे काही जमलं नाही। पण मी जेव्हा आलो पाहिला स्पॉटवरती तर आमच्या गावचे ते ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील भंडारींनी मला फोन केला, म्हटले मळ्यात काय विषय झाला आहे? तर मी बोललो, म्हटलं बिबट्याचं झालं जरा निधन झाले त्याचं, आणि बाहेरनी पाहिले सोयाबीन काढताना। तर मग ते मला समजलं, ते म्हटले मग लगेच मी भंडलकर सरांना फोन करतो, मग काय असेल ते बघू। मग एवढा विषय झाला, मग ते थोड्या वेळाने आम्ही इथंच होतो, ते आले आणि मग त्यांनी पाहणी केली। त्यांच्याबरोबर दुसरे एक सर होते, त्यांनी पाहिले, फोटो बिटो काढून घेतले, त्यांचं पाणी बिणी व्यवस्थित करून। नर होतं का मादी होती? नर होता। मग त्यांनी ती पाणी केली व्यवस्थित। तर मग ते थोडं आता भयभीत झाल्यामुळे कोण काही जास्त बोललं नाही या विषयावरती। मग ते आले, त्यांचं ते काम केलं, त्यांनी घेऊन गेले। मग ते तिथं परिसरामध्ये बिबट्यांची संख्या बरीपैकी असणार आहे। बऱ्यापैकी काय भीतीचं वातावरण आहे का? आणि तुमची मागणी काय असणार आहे? नाही, तो वेळ तसं आमची इथं काय असं लई दगा फटका नाही झालेला, कुणाला असं हे नाही केलेलं। पण बिबट्या कायम आहे आमच्या इथं, फक्त असे धनगराची लोक वस्ती इथं येतात कायम, नाही का, शेतीमुळं। तर त्यांना दगा फटका दिलेला आहे भरपूर प्रमाणात। आता हे यांच्याच वावरामध्ये, खालच्या वावरामध्ये बसला होता धनगरांचा वाडा, त्याच्यामध्ये बकरू खाल्लेलं होतं त्यांचं, तर इथं पण बाजूला झालं होतं। आता आमची बंधू राकेश शिंदे, त्यांची पण शेळी काही वर्षापूर्वी खाल्ली होती, थोडक्यात त्यांची मंडळी त्याच्यामध्ये वाचली, तेच नशीब म्हणावं लागेल। मग राहिलं तर पाहिलं तसं कायम पाहतो आम्ही। आता 8 दिवसापूर्वीचा विषय, वडील मंदिराची लाईट चालू करण्यासाठी गेले होते, तर त्यांनी संगच 2 बिबटे दिवसा ह्याच टायमाला, मंदिराची लाईट ह्याच टायमाला चालू करतो ना आपण, त्याच टायमाला घराच्या पाठीमागल्या बाजूला बांधणी जाताना पाहिले। आम्ही गेलो पाहिला, पण तरी एक दिसला त्याच्यातला, एक नाही दिसला, तो निघून गेला। मग तुमची मागणी काय आहे? नाही, त्याच्यावरती का असं आम्हाला तर अजून काही दगा फटका नाही त्याचा, पण तरी पण वन विभागाने त्याची खात्रीशीर काहीतरी चौकशी करून पद्धतशीर, मी म्हणतो प्रत्येक बिबट्याला काय केलं पाहिजे त्यांनी, ते गळ्यात असतं ते काहीतरी लोकेशन लावणं, असं काहीतरी करून सोडले तर ठीक आहे ना। पण ते तसं काहीच नाही करते, किंवा पिंजरे लावून तुम्ही एक कुठंतरी घेऊन जा, हे तरी मागणी पाहिजे म्हणून। आता बिबट्यांची संख्या कमी व्हावी म्हणून नसबंदीचा उपाय सुचवलेला आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही। पकडलेले बिबटे कुठे ठेवतात, कुठे सोडतात, किंवा पुढे काय होतं आपल्यालाही समजत नाही। बिबट्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढते। नाही, ह्याच्यावरती काय बोलू शकत नाही, कारण ते काय आपल्याला सांगतील पण नाही। काय इथून घेऊन गेले तिकडं कुठं फाट्यावरती नेऊन सोडतील, कुठं सोडतील त्याचा भरोसाच नाही काय। आता गावात तुम्हीच पाहिलं, आमच्या बेल्ल्यामध्ये वाखारीमध्ये धरला, कुठं सोडला काय झाला त्याचा विषयच नाही। मग असं करतात का ते समजून ना, तुम्ही सांगा ना कुठं सोडलाय, काय झालं। प्रत्येक स्थानिक कोण कोण आहे तिथं त्यांना समजली पाहिजे माहिती, तुम्ही कुठं नेलाय नक्की काय, हे कुठं परस्पर नेऊन सोडणार, तो परत आहे त्याच जागेवरती। बरं, आमच्या मळ्यामध्ये असं आहे, आमच्या मळ्यात वेगळे वाघ आहेत, खालच्या मळ्यात वेगळे वाघ आहेत, इकडल्या मळ्यात वेगळे वाघ आहेत। म्हणजे परिसरामध्ये किती वाघ असतील? साधारणतः 10-12 वाघ असतील आमच्या इथं। किती दिवसापासून? लय दिवसापासून स्थानिकच आहेत ते। आता पलीकडे गारमळा आला, तर गारमळ्यात तर रात्री पाहिलाय, पाटावरती कॅनलवरती वाघ पाहिलाय। मग आता तो काय वेगळा नाही, तो तिकडचा वाघ आहे। मग त्यांनी जागा धरलेल्या आहेत, प्रत्येक स्थानिकच झालेले आहेत, ते रहिवासी झालेले आहेत बिबटे। असं हे त्यांनी ते केलं पाहिजे बरं का, पिंजरे लावून, किंवा त्यांनी, मला तरी वाटतं त्यांनी ते गाळ्यामध्ये त्यांचं ते हे लावून बिबटे शिकवले पाहिजेत। मग त्यांना त्यांचं लोकेशन बरोबर कळलं त्याला, असं मला वाटतं। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनो आणि वन खात्याच्या मंत्र्यांनो, शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत। या परिसरामध्ये बिबट्याने दुर्दैवाने मानवावर हल्ला केलेला नाही, परंतु अशा घटना होऊ शकतात
हाच बिबट्या जर जिवंत असता इथं महिला सोयाबीन काढत असताना काय घडलं असतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्यासोबत बाबा आहेत, तर आपण बाबांशी पण बोलूया. बाबा, आता तुम्ही काय सांगाल? तुम्ही या भागातले समाजसेवक आहे, इकडे यायला रस्ता पण नाही, सगळी गैरसोय आहे. अहो, रस्त्याची सोय म्हणजे आता आपण ज्यांना निवडून देतो ना तेच रस्ते अडीतात. राजकारणापायी ना लोकांना आडवा आणि जिरवा अजून काही चालूच आहे. आणि त्या आडवा जिरवामध्ये आणखीन बिबट्यांचा इतका धुमाकूळ आहे ना साहेब, का शेतकऱ्यांना जीवन जगणं सहाय्य झालेलं आहे. काय करायचं त्या बिबट्यांचं नेमकं? ह्या टायमाला सुद्धा बिबट्या अशी सरळ दोरीत निघत्या, 2-2, 3-3 बिबट्या अशी. आता इकडे खाली एक झुरा आहे, इथं मध्ये एक झुरा आहे, ते एक झुरा आहे. प्रत्येक झुऱ्यामध्ये 2-2, 3-3 बिबटे आहे त्याचे वास्तव्य करून. आता इथं मध्ये एक तरच मेलं होतं आमच्या ह्या झुऱ्यामध्ये. तर त्याची इतकी दुर्गंधी सुटली का पूर्ण मेल्यानंतर त्याचं ते हाडकं सुद्धा जमा करता येत नव्हती, अशी परिस्थिती झाली होती. त्याची केस बिस अशी पार नुसत्या हाडकाचा सापळा होता. म्हणजे इतका प्रादुर्भाव आहे शेतकऱ्यांना की शेतात जायचं का नाही, कामं कशी करायची. एक तर लाईटीचा तुम्हाला सांगतो, दिवसातून लाईट आहे ना 10 वेळा तर झटके मारतीच, पण रात्रीची ना कधी कधी अख्ख्या रात्रात लाईट नसती. तुमची मागणी काय? सुरळीत लाईट असावा, पिंजऱ्या वाघांचा बिबट्यांचा बंदोबस्त करावा शासनाने. परंतु ते काय फक्त बोलण्यापुरतेच झालेलं आहे साहेब. कुणी काही त्याची दखल घेत नाही. किती शेतकरी बोंबालला, जनता किती बोंबालली, तर जनतेला प्रशासन आणि शासन हे फक्त नावापुरतं आहे. ते कुठल्याही कामाची दखल घेतलेली जात नाही शासनाकडे. शासन आणि प्रशासन दरबारी कुणाचीही दखल घेतली जात नाही. जनतेने फक्त बोंबलायचं आणि त्यांनी ऐकायचं, इकडून ऐकायचं, तिकडून सोडून द्यायचं. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, याप्रमाणे शासन आणि प्रशासन वागत आहे. त्याच्यामुळं काय बोलावं आणि काय नाही बोलावं याच्यासारखं बोलण्यासारखंच नाही साहेब त्याच्यामध्ये. आता हा जो तुमचा शिंदे मळा आहे, इथे किती लोकांची वस्ती आहे? इथं कमीत कमी 300 ते 350 लोक वस्ती आहे सर. आता पावसाळ्यामध्ये इकडे येता कसं? काय आता जे पायी डोक्यावर घ्यायचे आणि चालायचं, बाकी काय जसं येईल तसं. हे बघा आता सकाळी काम करीत होतो, परंतु तिथून येताना नवी कपडे होती, पण ती गाळ्याने इतकी भरली का ती परत पाडून दिली. आणि या कामावरती पेरू तोडीत होता. आता तुम्ही आले तर तुम्ही पाहिलं का आम्ही पेरू तोडायचं काम करतो, पण तिथं पाणी भरायला आणि पेरू तोडायला सुद्धा भ्या वाटतं साहेब. आता इकडची शाळकरी मुलं किंवा दूध गवळी कशा गावात हरिव जातात? आवाला इथून शाळेत जायचं, दूध घालायचं, मग हरिव आवाला ठेवून परत दूध गवळी घरी आला तर बरं, शाळेची पोर आली तर घरी तर बरं, नाही तर ते हरिव आवाला बिबट्या खाईल, कुठं तरसं खाईल. आणि अनेक प्राणी आहेत. इथं पाण्याचा पट्टा झाल्यामुळं ओढ्या नाल्यांना असह्य असं झाडी निर्माण झालेली आहे. त्या झाडीमुळे त्यांना बऱ्यापैकी लपण आहे. ऊस तोडून गेले ते त्या झाडींमध्ये लपतात. परत ऊस मोठे झाले का तर ऊसामध्ये जातात आणि मानवावरती हल्ले करत नाही. पण जनावर कुत्रं या काही मळ्यात ठेवलं नाही साहेब. ज्याच्या घरी पिंजरा आहे ना तिथंच कुत्रं राहिली, नाही तर कुत्रं घरात यावं लागत आहे, तेव्हा ते राहते. तुमची काय मागणी लोकप्रतिनिधींकडे, वन खात्याकडे? काय आता लोकप्रतिनिधी मागण्या करून सगळीच लोक जमल्यात. त्यांचा बंदोबस्त कसा करता येईल बुवा. आता आमच्याच पुतण्याने सांगितलं का बुवा त्याच्या गळ्यात लोकेशन टॅग बांधावा, म्हणजे तो बिबट्या तुम्ही कुठं सोडला हा सर्वसामान्यांच्या ध्यानात येईल. परत तो कांचा आलाय का तोच आलाय, परत त्याला काहीतरी टॅग करावं धरल्यानंतर. पण आता टॅग बांधणं सुद्धा ते काय एवढं सोपं नाही. त्याला नाही, पकडलेल्या बिबट्याला जर टॅगिंग केलं आणि पुन्हा कुठे सोडून देत असेल किंवा काय करत असेल, कळलं तरी बाबा हा बिबट्या अगोदर कुठे पकडला होता किंवा कुठे काय ते. बरोबर आहे. या पद्धतीने टॅगिंग जर केलं तर चांगल्या पद्धतीनं त्याचं बंदोबस्त नेमके फॉरेस्टर वन खातं काय करतंय याचा जनतेला अंदाज येईल ना. बरोबर आहे का नाही? मग त्या पद्धतीनं त्यांनी जर ती कारवाई केली तर बरं होईल, असं एक मागणी आहे भाऊ शेतकऱ्यांच्या वतीने. इथे रस्त्याची काय उपाययोजना करता येईल? रस्त्याची उपाययोजना मस्त आता सर्वे नंबर बांधेत, पण ते काय आडवा आणि जिरवा हे चालू आहे. ज्यांनी गावात 40-40 वर्ष पद भोगले तेही काही रस्त्याने जाऊन देते नाही. मस्त जमीन कशी त्यात, पण ते आडवा आडवीच करतात. आणि मुलांना सुद्धा शाळेत जाता येत नाही कुणाचं. आता मध्ये ते एका आमच्या पुतण्याची मयत झाली होती आणि संबंधित लोक म्हणले बाबा इथं जरा चिखल झाला आहे त्याच्यावर थोडासा मुरुम टाकू, पण ते म्हणले कोणाला जुळीत नेलं आहे आत्तापर्यंत, तर आता जुळीत न्यावं लागणार आहे. या पद्धतीने ना पुढारी लोक या गावाला दिशाहीन गाव झालेलं आहे साहेब. गावाला पुढारी वाली काहीच नाही आणि जनतेचे प्रश्न जशीचे तशीच आहेत. त्याला त्यांनी आहे ना स्पॉटवरती येऊन सर्वे नंबरचे रस्ता पड पाहून आहे ना रस्त्यांचे नियोजन करून दिलं पाहिजे, अशी आमची प्रांजळपणे मागणी आहे. कारण 300-350 वस्तीचं हे शिंदेमळा आहे. इथून जाताना मुलांना जीव मुठीत धरून जावा लागतो. रस्त्याच्याकडे ऊस बागायत आहे. बरं आपण जर त्यांना म्हणलं रस्त्याच्याकडेला ऊस लावू नका, तर आपण कोण सांगणार आहे त्यांना? त्यांचं क्षेत्र आहे ते काही लागवड करणार. मग त्या रस्त्याच्या कडेने जाताना जर रस्ता 4 फुटाचा असेल आणि बिबट्या जर कडच्या ऊसाच्या सरीत जर बसला होतो कधी माणसाचं भक्ष्य करीन सांगता येत नाही. पण दुर्दैवाने अशा घटना झालेल्या नाहीत. तर तहसीलदार साहेबांनी आहे ना या मळ्यातील रस्त्याच्या नकाशा आणावा आणि सर्वे नंबर बांधानी सगळ्यांना रस्त्याची सोय करून द्यावी, अशी माझी कळकळीची
प्रशासनाला आणि शासनाला कळकळीची विनंती आहे साहेब. जुन्नर तालुका हा वाड्या वस्त्यांनी नटलेला सजलेला जुन्नर तालुक्यामध्ये शेतीप्रधान परिसर आहे. या परिसरामध्ये खूप अडचणी आहे. शेतीमध्ये पिकवलेल्या मालाला चांगला बाजारभाव मिळतो असं नाही. बिबट्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. आपत्ती क्षेत्र म्हणून काही गावं वन खात्याने किंवा महसूल विभागाने जाहीर केलेली आहेत, परंतु ज्या संदर्भामध्ये उपाययोजना करायला पाहिजेत तशा होत नाही. आता याच परिसरामध्ये जर 25-30 बिबट्या असतील, पोषक वातावरण असेल, पिण्याच्या पाण्याची सोय असेल, बिबट्याला लपण्याची व्यवस्थित जागा असेल आणि वन खात्याकडनं जर काही उपाययोजना होत नसेल, वन खातं जर बघा, शेतकऱ्यांचा जीव आज अडचणीमध्ये आहे, टांगणीला लागलेला आहे. या परिसरातील शाळकरी विद्यार्थी, दूधगवळी अतिशय धोक्यामधून ह्या रस्त्याने ये जा करतात. या परिसरामध्ये 300-400 लोकांची वस्ती आहे, यायला रस्ता नाही. वास्तविक हा जर सर्वे नंबरचा बांध असेल तर महसूल विभागाने मार्ग काढायला हवा. यायला जायला रस्ता पाहिजे. जग कुठं चाललंय आणि आपण जर शासनाची योजना आहे पाणी अडवा आणि पाणी जिरवा, आणि ह्या योजनेचा उपयोग जर आपण लोकांची आडवाआडवीसाठी करत असेल तर ते दुर्दैव आहे. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधीने इकडे लक्ष घालावे अशी अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, बेल्ले. साधा मुरुम सुद्धा टाकून देत नाही सर. आहे त्या रस्त्यावरती मुरुम सुद्धा टाकून देत नाही. आणि ते शेजारच्या सर्वे नंबर मध्ये 16 गुंठ रस्ता पडी शेळी बाजार ते इकडं कॅनॉल पर्यंत. पण त्या रस्त्या पड असताना सुद्धा संबंधित खंडकरी माणूस आहे तो आहे ना, तो रस्ता अडवतोय आणि ते कोर्टात गेलेले तहसीलदारांकडे अनिर्णित आहे. ते कोर्टासाठी भांडणारा व्यक्ती आता गेल्या 2 महिन्यापूर्वी 1-2 महिन्यापूर्वी एक्सपायर झाला. टेम्पररी काय करतात बिबट्याचे, काय करतात? काय नाव आहे त्याचं? निलेश शिंदे. तुम्ही आलते ना सर भेटायला, विशाल जुन्नरचे कर्मचारी. अच्छा अच्छा, हा हे माझ्या लक्षात आलं. हो, तोच रस्ता सर. तुम्ही आलते ना सर त्यावेळी परिस्थिती पाहिली तुम्ही सर रस्त्याची. माझी गाडी कशी आली मला माझं माहित. हो बरोबर. मग आता तुम्ही निकिता हो निकिता, यस सर. हो, मग आता तर नाही ऐका ना, मी उद्या बेल्ले मध्ये येतोय. तर पण ते आता केस तहसीलदाराकडे का कोर्टात आहे? तहसीलदारांकडे. हा, मग तहसीलदाराकडे मी निकाल लावून देतो तुम्हाला. हो. आणि ते पोलीस प्रोटेक्शन मध्येच करावं लागेल सर. काय असेल ते संबंधित व्यक्ती आहे ना ते अडवतात सर. ते साधा मुरुम सुद्धा टाकून देत नाही रस्त्याला. मी उद्या योगायोगाने बेल्ले मध्ये जाईल दिवसभर. हो. तुम्ही तो आपला हे ना गोट्या वाघ, त्याचं तुमचं आहे का संबंध? हो आहे ना सर, सगळ्यांशी संबंध आहे. तसं काय फोन करा त्याला म्हणून आमचं आमदारांशी बोलणं झालं. मी तिथं उद्या येतोय, तर आम्हाला पण साहेबांना भेटायचंय. तर मी त्या पट्ट्यात किती वाजता आहे त्या दरम्यान तुम्ही सगळेजण जमा, मी तिथे येतो. बर. हा चालेल सर. हो ठीक आहे. ओके. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.